की 100% मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आपण ही विधानसभेची निवडणूक लढवणार आणि लढवणार। कार्यकर्त्यांमध्ये थोडी बेचैनी आहे, अस्वस्थता आहे। आपल्याबद्दल अनेक समज गैरसमज हे आपल्या लोकांकडनं विरोधकांकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये आहेत। तर थोडंसं आपण कार्यकर्त्यांशी बोललं पाहिजे, त्यांना वेळ दिला पाहिजे आणि त्यांच्याशी आपण डायलॉग केला पाहिजे। तर मी आव्हानं म्हटलं, शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना आपण त्या टायमिंगला महत्त्व देत असतो। तर आपण कार्यकर्त्यांशी बोलूया, आपण त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांचंही ऐकूया, त्यांच्या मनामध्ये काय आहे ते आपण सगळ्यांच्या समोर त्यांचं ऐकूया। जास्त काही लोकांना बोलवू नका, मोजक्याच आपल्या 100-250 लोकांची प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग ठेवा, अशा पद्धतीचं आपलं नियोजन ठरलं होतं। परंतु इथे आल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना, त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या मनामध्ये आजही माझ्याबद्दल असलेलं प्रेम, म्हणजे मी नेहमी सातत्याने सांगतो, 2014 साली केवळ अपघाताने मी या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा आमदार झालो। परंतु आमदार झाल्यानंतर आपल्याला सत्ता मिळाली, आपल्याला प्रतिष्ठा मिळाली, ज्या लोकांनी आपल्याला मान दिला, सन्मान दिला, त्या लोकांसाठी आपण काम केलं पाहिजे। या भावनेतनं आपण त्या 8 महिन्यामध्ये या मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या लोकांसाठी, मग तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचे मूलभूत विकासात्मक गोष्टीचे प्रश्न असतील, त्याबद्दल आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यावेळेला प्रयत्न केला। मी नेहमी अभिमानाने सांगतो की मोहोळ विधानसभा मतदारसंघातली जनता खरंच काम करण्यावर प्रेम करणारी जनता आहे। आपण या लोकांसाठी जर राबलो, आपण या लोकांसाठी काम केलं, तर ही लोक निश्चितपणाने आपल्या पाठी खंबीरपणाने उभे राहतात, ते केलेलं काम विसरत नाही। त्यामुळे आजही मी स्वतःला भाग्यवान समजतो की मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून केवळ 8 महिन्याचा कालावधी मिळाला। त्या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये केलेलं काम मी नेहमी सांगतो की 8 वर्ष 9 वर्ष आजही लोक ती विसरली नाही। आजही आपल्या माता भगिनी, आपण त्यांच्यासाठी जे मागेल त्याला पाणी या योजनेतनं आपण काम केलं, त्याची आजही त्या माता भगिनींमध्ये जाणीव आहे। म्हणजे आजही आपण ते केलेल्या कामाची लोकांनी दखल घेतलेली आहे, लोक आजही ते काम विसरलेले नाही। आज हा स्नेह किंवा हा मेळावा किंवा हा संवाद मेळावा लावण्याचा उद्देश हा होता की या पुढच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका येत आहेत, त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत। तर पहिलं ते एक चित्र कार्यकर्त्यांच्या समोर स्पष्ट झालं पाहिजे की 100% मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आपण ही विधानसभेची निवडणूक लढवणार आणि लढवणार। दुसरं, मोहोळ विधानसभा मतदारसंघात सोडून मी कुठल्याही इतर विधानसभा मतदारसंघाचा कधी विचार केला नव्हता आणि करणारही नाही। त्यामुळे कोणी जर अशा पद्धतीने अफवा पसरवत असतील तर त्या अफवांकडे दुर्लक्ष करा। आपण सगळ्या सहकार्यांना सोबत घेऊन या पुढच्या काळामध्ये आपल्याला विधानसभेची लढाई लढायची आहे। परंतु तत्पूर्वी ही जी लोकसभेची निवडणूक आलेली आहे, कारण गेल्या 7-8 महिन्याचा जो माझा एकंदरीत राजकीय प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये आपण कुठल्याही एका राजकीय पक्षाचं लेबल लावून घेतलं नाही, आपण कुठल्याही राजकीय पक्षाचा शिक्का आपल्यावर मारून अद्याप तरी घेतला नाही। कारण आपण काम करत असताना आपण प्रामाणिकपणे हा प्रयत्न केला की या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न, आता या अगोदर बोलत असताना एका ताईंनी त्यांच्या गावातल्या रस्त्याच्या प्रश्नाचा विषय मांडला। आजही मोहोळचा देखील शहरातला पाण्याचा प्रश्न खूप मोठा गंभीर आहे। त्यामुळे हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याला काही लोकांच्या मदतीची गरज आहे। त्यामुळे आपण सातत्याने, मी त्या काही वरिष्ठ लोकांच्या संपर्कामध्ये आहे, त्यांच्याशी माझं बोलणं सुरू आहे
तर त्या लोकांना देखील आपण मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या या गोष्टी जर मार्गी लागल्या तर निश्चितपणाने मोहोळमधल्या जनतेसमोर पुन्हा एकदा जायला एक चांगल्या पद्धतीने संधी मिळू शकते. अशा पद्धतीचं त्यांच्याशी माझ्या राजकीय बोलणी सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत तिथलं चित्र स्पष्ट होत नाही किंवा त्या लोकांचा शब्द मला मिळत नाही तोपर्यंत या पुढच्या काळामध्ये आपण वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी अशा पद्धतीचा विचार करून आजपर्यंत आपण कुठलीही स्पष्ट अशी राजकीय भूमिका घेतली नाही. परंतु या दरम्यान कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण पुन्हा आता नव्याने एकदा गावागावात जाऊन लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी सुद्धा आता गेली काही महिने या वेगवेगळ्या पद्धतीच्या कोर्ट केसेस ज्या माझ्यावर लागलेल्या आहेत, खास करून आता मोहोळमधल्या या 2-3 केसेसच्या कार्यकर्त्यांवर 50-60-70 कार्यकर्त्यांवर माझ्यासोबत त्या केसेस लागलेल्या आहेत. त्या केसेसच्या देखील तारखा दर 2 दिवसांनी 3 दिवसांनी असतात. त्या केसेस पण आता संपण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. त्यामुळे या सगळ्या दरम्यान आपण थोडंसं माझं दुर्लक्ष झालं, मी येऊ शकलो नाही. परंतु आता कार्यकर्त्यांचा उत्साह बघितल्यानंतर, कार्यकर्त्यांमधला जोश बघितल्यानंतर निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा आपण नव्याने गावागावात जाऊया, लोकांशी संपर्क करूया, लोकांशी संवाद साधूया, लोकांचे प्रश्न समजून घेऊया आणि लोकांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी आपण सत्तेत असलेल्या लोकांशी किंवा आपल्याला जे काही राजकीय लोक कॉन्टॅक्ट करतायत, जे काही आपल्याला संपर्क साधतायत त्यांच्याशी आपण बोलून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. आज जशी आपण मोजक्या लोकांना बोलून हा जो संवाद मेळावा घेण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीचे छोटे छोटे मेळावे, फार मोठ्याही सभा किंवा कुठलाही मोठा कार्यक्रम आपल्याला करायचे नाही. आपल्या कार्यकर्त्यांची एनर्जी, आपल्या लोकांची ताकद ही अवास्तव आपल्याला विनाकारण काही कारण नसताना ती खर्च करायची नाही. आपल्या लोकांची एनर्जी आपण चांगल्या कामासाठी लावूया, विकासात्मक कामासाठी लावूया आणि आपण पुन्हा नव्याने नव्या जोमाने गावागावात जाऊन लोकांशी संपर्क साधूया, लोकांशी बोलूया. अजून लोकसभेला थोडासा अजून आचारसंहिता लागायची, इलेक्शन प्रोग्राम त्या ठिकाणी जाहीर व्हायचा आहे. या दरम्यान देखील आपण पुन्हा कार्यकर्त्यांशी भेटणार आहोत, बोलणार आहोत, कार्यकर्त्यांशी संपर्क साधणार आहोत, त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत. त्यांना काय वाटतं की लोकसभेला आपण कुठल्या पक्षाचं काम केलं पाहिजे, कोणासोबत गेलं पाहिजे, हे कार्यकर्त्यांशी बोलून चर्चा करून त्या संबंधातली ठोस अशी राजकीय भूमिका या पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने घेऊ. येणारी विधानसभा निवडणूक तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आपल्याला ताकदीने लढवायचीच आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा किंतु परंतु मनामध्ये ठेवू नका. कोणीही जर तुम्हाला काही सांगत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांनी आपण एकमेकांना विश्वासात घेऊन, एकमेकांचं सहकार्य घेऊन आपण पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागूया. या पुढच्या काळामध्ये पुन्हा 8-10 दिवसांनी सगळ्या तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी 1-2, 3 गावामध्ये अशा पद्धतीची छोटी छोटी सभा घेऊन आपण लोकांपर्यंत जाण्याचं काम करूया. आणि या महिनाभराच्या आतच म्हणजे लोकसभेचा प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आणि पुन्हा मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आपण आपली योग्य अशी राजकीय भूमिका जाहीर करणार आहोत. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा आणि जे आपलं काम चालू आहे ते काम शांतपणे, संयमाने, राजकारणामध्ये कोणावरही व्यक्तिगत टीका न करता विकासाच्या कामाला कसा हातभार लावता येईल, लोकांचे जे खरे प्रश्न आहेत ते प्रश्न कशा पद्धतीने मांडता येईल, कोणावरही टीका टिप्पणी न करता आपण योग्य मार्गाने, चांगल्या मार्गाने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करूया. आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये मला जमेल तशी, झेपेल तशी मी साथ तुम्हाला प्रामाणिकपणे देईल असा शब्द देतो. मला पुन्हा पुण्याला जायचं आहे आणि पुण्यात गेल्यानंतर पुन्हा मला उद्या कोर्टाची तारीख आहे. त्यामुळे अधिक वेळ न बोलता तुमच्या सर्वांना पुन्हा भेटण्याचा शब्द देतो आणि आपण पुन्हा नव्याने सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लावूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो.